मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 56. काशीपुरातल्या नगरजनांनी राजकुमारी भानुमतीला हस्तिनापूरची महाराणी म्हणून घोषणा देऊन निरोप दिला. मधून मधून ते माझ्या पतीचा अंगराज कर म्हणून जयघोष करीत होते. नगरजन फुलं उधळीत असतानाच सर्वांनी काशीपूर सोडलं होतं. प्रभंजनानं तो सर्व वृत्तांत जवळून पाहिल्यानं रसाळपणे मला ऐकविला होता. केवळ ती वार्ता मला सांगण्यासाठीच तो घोडा फेकीत सर्वांपुढं नगरात आला होता. तो म्हणाला, महाराणी, अंगराज आहेत तोपर्यंत कुरूंची मान अशीच उन्नत राहील. नव्या महाराणींच्या स्वागताची तयारी करा. अंगराजांना ओवाळण्यासाठी पंचदीप उजळा. स्वयंवराला गेलेले योद्धे भानुमतीसह हस्तिनापूरच्या सीमेवर गंगेकाठी आल्याची वार्ता हस्तिनापुरात पसरली. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची एकच धांदल उडाली. नव्या युवराज्ञीचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले नगरजन हातात फुलांच्या माला घेऊन राजमार्गावर गर्दी करू लागले. राजकन्या भानुमतीची आता युवराज्ञी भानुमती झाली होती. हस्तिनापूरच्या विशाल वैभवी साम्राज्याची युवराज्ञी. शेवटी एका सुशोभित केलेल्या राजहत्तीवरच्या अंबारीत बसलेले युवराज दुर्योधन नगरातून राजवाड्यासमोर आले. त्यांच्या उजव्या हाताजवळ अंगराजही होते आणि डाव्या हाताला युवराज्ञी भानुमती होत्या. त्यांच्या डाव्या हाताला आणखी एक स्त्री होती. ती बहुधा युवराज्ञी भानुमतींची आवडती सखी असावी. त्याशिवाय तिला त्याने अंबारीत घेतलीच नसती. ती भानुमतीपेक्षाही सौंदर्यवती होती. राजवाड्याच्या भव्य महाद्वारात राजमाता गांधारी देवींनी नूतन वधूवरांना ओवाळलं. ओघाओघातच दोहो बाजून उभ्या असलेल्या भानुमतींच्या सखीला आणि अंगराजांनाही ओवाळण्यात आलं. ओवाळताना डोळ्यांवर वस्त्राची पट्टी असल्यामुळे त्यात त्यागी राजमातेची किती कुचंबना झाली असेल. वधूवरांनी पितामह भीष्म, महामंत्री विदूर, शकुनी मामा अशा वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून राजवाड्यात पदार्पण केलं. युवराज्ञींच्या सखीनंही वाड्यात पाऊल टाकलं. अंगराजांचं एकच कुंडल दिसू शकलं, कारण ते आपली मान वळवून युवराज्ञी भानुमतीच्या सखीकडेच पाहत होते. मान वळल्यामुळे त्यांचं जे कुंडल तिच्या बाजूकडे होतं ते मला काही केल्या दिसू शकतच नव्हतं. ते माझ्यासाठी जसं काही अदृश्यच झालं. सदैव नव्या युवराज्ञींच्या आगमनामुळे राजवाड्यावर चैतन्य पसरलं. युवराज दुर्योधनाचं जीवन विवाहाच्या उद्यानात फुलणार या कल्पनेनं आम्हा दोघांना समाधान वाटलं. कधी कधी अविवाहित मनुष्य क्रोधातून उगाच अविचार करू शकतो, पण विवाहिताला तो करता येत नाही. आजवर कानांवर येणाऱ्या युवराज दुर्योधनांच्या अतिसाहसी कल्पनांना विवाहामुळे आता भावी काळात बांध बसणार होता. स्त्रीनं मनात आणलं तर तिला आपल्या पतीच्या विध्वंसक क्रोधाचं रूपांतर शालीन कर्तृत्वात करता येतं. हे कौशल्य मी युवराज्ञी भानुमतींना वेळोवेळी कलेनं त्यांचं मन न दुखाविता सांगणार होते. पराक्रमी पुरुषांची जीवनं त्यांच्या स्त्रियांच्या हातात असतात. कधी आपल्या प्रेमानं तर कधी आपल्या सौंदर्यानं त्या आपल्या पतीला धोक्याच्या वेळी सावध करू शकतात. त्यासाठी मला युवराज्ञींशी परिचय वाढवायचा होता. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर मी त्यांच्या भेटीसाठी जाणारच होते. पण त्यांच्या भेटीला मी जाण्यापूर्वीच मला युवराज दुर्योधनांचं बोलावून आलं. ते अनपेक्षित असलं तरी मला त्यांचं आश्चर्य वाटलं नाही. माझ्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन ऐकवायलाच त्यांनी मला बोलावलं असावं असं मला वाटलं. मी एक स्त्री होते आणि कुठल्या स्त्रीला आपल्या पतीच्या पराक्रमाचं वर्णन एका मानी राजाच्या तोंडून ऐकावंसं वाटणार नाही. राजमाता कुंती देवींनी दिलेल्या निळ्या रंगाचा तोच शालू नेसून मी माझ्या मृणाल नावाच्या दासीला घेऊन त्यांच्या भेटीसाठी जाण्याचं ठरवित होते. पण ज्या शारीरिक स्थितीत मी होते त्या स्थितीत मी परपुरुषापुढे जाऊ शकत नव्हते. मी गर्भधारिका होते. शेवटी निर्धार करून मी मृणालकडून माझी प्रकृती ठीक नसून आपणच निसंकोचपणे माझी भेट घ्यावी असा निरोप धाडला. तो त्यांना कदाचित आवडणार नव्हता, कारण त्यांचा स्वभाव आत्यंतिक मानी होता. किती झालं तरी ते कौरवांचे ज्येष्ठ युवराज होते. हस्तिनापूरचे अघोषित सम्राट होते. तरीही मृणालसोबत ते माझ्या कक्षाकडे येत होते. ते येत असल्याचं मला गवाक्षातून स्पष्ट दिसलं, म्हणून तत्परतेनं मी कक्षाच्या आतील दालनात जाऊन बसले. कदाचित ते रागावलेही असणार, म्हणून मी मनाचं धैर्य एकवटून
ते काय बोलणार ते ऐकून घेण्याची तयारी करू लागले. ते काहीही बोलले असते तरी मी त्यांना प्रत्युत्तर करणार नव्हते, कारण ते माझ्या पतीचे प्राणप्रिय साथीदार होते. शोन भाऊजींच्या इतकंच त्यांचं माझ्या जीवनात श्रेष्ठ स्थान होतं. त्यांना आदरानं वागविण्याची अंगराजांनी सूचना केली होती. आत येताच ते एका आसनावर बसले. त्यांनी संकेत करण्यापूर्वीच मृणाल कक्षातून निघून गेली. माझं आतल्या दालनातील अस्तित्व त्यांना स्पष्ट जाणवावं म्हणून मी हातातील सुवर्ण कंकणाचा ध्वनी केला. दालनाच्या द्वारावर झिरझिरीत पडदा होता. त्या पडद्याकडे पाहत ते म्हणाले, अंगराज्ञी, मला इथं पाहून तुम्हाला विस्मय वाटलं असेल. नाही, आपणच इथं यावं असा परतीचा निरोप मला पाठवावा लागला याचा मलाच खेद होतो आहे. पण पण माझा नाईलाज होता. मला आपली अडचण समजली आहे. दासीनं ती सांगितली आहे आणि म्हणूनच मी स्वतः इथं आलो आहे. आणि त्याचा आपणाला विस्मयही नसावा. नाही, आपण सर्वांसाठी कौरवराज आहात, पण माझ्यासाठी शोणभाऊजींइतकेच निकटचे आहात. त्याची जाणीव ठेवूनच मला इथं येताना संकोच वाटला नाही. शिवाय ज्या कामासाठी मी इथं आलो आहे त्यासाठी अन्य कुणालाही मी आपल्याकडे पाठवू शकत नव्हतो. असं आपलं कोणतं महत्वाचं काम माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून होणार आहे? आपण सामान्य नाही. कर्णपत्नी कधी सामान्य असूच शकत नाही. आपल्या कामासाठी ही स्तुती आहे असं मी कसं म्हणू? नाही, ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण सामान्य नाही हे सिद्ध करण्याची वेळ आपणावर आली आहे. असं कोणतं असामान्यत्व सिद्ध करणार आहे मी आज? आपण जाणताच आहात की अंगराज आणि मी स्वयंवरासाठी कलिंगांच्या राज्यात गेलो होतो. कलिंग कन्या भानुमतीला घेऊन मी आलो आहे, पण तिनं स्वयंवराची माला माझ्या कंठात घालण्यापूर्वी एक विचित्र अट घातली होती. कोणती अट? त्या अटीला मी होकार दिला, तोही केवळ आपल्याच विश्वासावर. आपल्या उभयतांच्या वैवाहिक जीवनात माझ्यामुळे आनंद फुलणार असेल तर आपण माझ्या पतीचे प्राणप्रिय स्नेही आहात म्हणून हवं ते करीन. अट कसली आहे? तिची इच्छा आहे की अडखळू नका कौरवराज, स्पष्ट स्पष्ट बोला की अंगराज कर्णानं आपल्या प्राणप्रिय सखीशी विवाह करावा. त्यांच्या उद्गारांनी मी सुन्नच झाले, पण क्षणभरच लागली स्वतःला सावरून मी धैर्यानं म्हणाले, पण अंगराजांची याला संमती आहे काय? दुर्योधनासाठी कर्ण काहीही करू शकेल हे अजूनही सिद्ध झालेलं नाही असं वाटतं की काय आपल्याला? प्रश्न तुमच्या आणि केवळ तुमच्या संमतीचाच उरला आहे. ती मिळवण्यासाठी आपण परस्पर इकडे यावं हे अंगराजांनी तर आपण सुचविलं नाही. छे, त्यांना यातलं अजून काहीच माहित नाही. आपली संमती नाही असं मी समजू का? कशावरून? आपण साशंकपणे अनेक प्रश्न विचारत आहात म्हणून? नाही, तसंच काही नाही. पण हाच प्रसंग युवराज्ञी भानुमतींच्या जीवनात आला असता तर त्यांनी याहून अधिक प्रश्न विचारले असते असं आपणाला नाही का वाटत? नाही, तिनं कोणताच प्रश्न विचारला नसता. एका वाक्यातच पृच्छकाला नकार देऊन तिने सरळ बाहेरचा मार्ग दाखविला असता. आपण भानुमती नाही म्हणूनच मी येण्याचं साहस केलं आहे. अंगराजांच्या आणि आपल्या सौख्यासाठी मी हवं ते करीन. माझ्या संमतीसाठीच हा विवाह थांबणार असेल तर मी वचनपूर्वक सांगते की माझी संमती आहे. ते आनंदानं ताडकन आसनावरून उठले. न राहून ते शेवटी म्हणालेच, वहिनी, खरोखरच तुमच्यासाठी एकेकाळी कर्णानं एवढा ध्यास का घेतला होता ते मला आज पटलं. एक क्षणभरही न थांबता उत्तराचा घोळ सावरत ते जाण्यासाठी द्वाराकडे वळले. पण त्या भाग्यशाली सखीचे नाव काय? मी शेवटी विचारलंच. सुप्रिया. ते झपाझप पावलं टाकीत कक्षातून निघून गेले. माझ्या मनाची खोटी उभारी क्षणात ढासळली. सवत, छे, माझ्या सुखी संसाराला त्या कल्पनेनं गालबोटच लागणार नव्हतं काय? तिचं नाव सुप्रिया होतं म्हणे, पण खरोखरच ती सर्वांना सुप्रिया होईल काय? अनेक शंकांच्या माऱ्यांनी माझं मन कोंदटू लागलं. पण कधी कधी दैवाशी द्यूत खेळण्याशिवाय मानवाच्या हाती दुसरं काय असतं?
प्रभंजनानं म्हटल्याप्रमाणे मला नव्या अंगराज्ञीच्या स्वागताची तयारी करावी लागली. पण ती किती किती वेगळ्या अर्थानं. माझ्या अधिकाराच्या कुंडलांतील एक कुंडल आता सुप्रियेचं होतं, जे मला अनेक कष्टांनी प्राप्त झालं होतं, ते तिला मात्र सहज मिळालं होतं. काही काही माणसं जन्मजात दैववान असतात, हेच खरं.